नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 3.1 कोरोमंडल फिशर ही जी कविता आहे ती अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या कवितेबद्दल जाणून घेऊयात। या कवितेच्या कवयित्री सरोजिनी नायडू आहेत आणि ते आपल्याला या कवितेमधून ही जी कविता आहे त्यांनी कोळी समाज जो आहे, कोळी म्हणजे कोरोमंडल किनाऱ्यावर जे कोळी लोक राहतात त्यांच्यासाठी एक गायलेलं प्रेरणादायक गीत किंवा त्यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे। या कवितेमधून ते सांगतात कोळी बांधवांना की त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचं वर्णन आणि त्यांचा समुद्र आणि किनारा, कोरोमंडल किनारा आणि त्यांचं जे आयुष्य आहे हे कशा प्रकारे त्यांचं आयुष्य त्याच्याशी निगडित आहे याविषयी आपल्याला त्यांनी या कवितेमधून माहिती सांगितलेली आहे। तर चला पाहूयात या कवितेबद्दल। कोरोमंडल फिशर। Rise brother rise, the awakening skies pray to the morning light. Rise brother rise, the awakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms, the wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. कवी सांगत आहे, कवित्री सांगत आहेत की उठा कोळी बांधवांनो, उठा तुम्ही। जागे झालेले हे जे आकाश आहे पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करीत आहे। पहाटे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस सूर्याची किरणं या चहूकडे पसरलेली आहेत आणि तो सूर्याची किरणं वंदन करीत आहेत। अशा प्रकारे कवयित्री त्यांना सांगत आहे आणि त्यांना उठण्यासाठी सांगत आहे, त्याचे स्वागत करीत आहेत असं सांगत आहेत। जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे, जसं की लहान मुलं रात्रभर रडतात, गोंधळ घालतात आणि तशाच प्रकारे हे समुद्रावरील वारं सुद्धा, समुद्रावरील संध्याकाळच्या वेळेमध्ये हे लाटाच्या रूपामध्ये वारं जे होतं किंवा हवा जी होती ती हवा आता शांत झालेली आहे असं कवित्री सांगत आहे। कम लेटेस्ट गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट आउट आवर कॉम्रेड्स फ्री टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड फॉर वी आर द किंग ऑफ द सी। कवित्री सांगत आहेत, उठा कोळी बांधवांनो, उठा तुम्ही, कारण की पहाटेच्या ह्या कुशीमध्ये हे सर्व कोळी बांधव विसावले होते आणि त्यांना म्हणत आहेत की आता ही उठण्याची वेळ आहे, मासेमारीला निघण्याची हीच योग्य वेळ आहे। पहाट झालेली आहे आणि पहाटेच्या वेळेमध्ये हे सर्व कोळी बांधव लवकर उठून समुद्रावर मासे पकडण्यासाठी जातात। त्यांना कवित्री म्हणत आहे की उठा तुम्ही कोळी बांधवांनो, सर्वांनी आपापले जे जाळे आहेत, नेट्स म्हणजे जाळे घ्या आणि समुद्राच्या दिशेने चला आणि सर्वजण मासे पकडण्यासाठी चला। किनाऱ्यावरील जाळ्या उचलून समुद्रात आपापल्या नावा सोडूयात आणि कारण आपण या समुद्राचे कोण आहोत? किंग ऑफ द सी। किंग म्हणजे राजा, या समुद्राचे राजे आहोत आणि त्यांनी मुक्त हस्तपणे देऊ केलेली ही मासळीची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपण सज्ज होऊयात असं कवयित्री त्यांना सांगत आहेत। कारण समुद्रामध्ये असलेले जे मासे आहेत त्यांना ही मासळीची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी कोळी बांधवांनो चला उठा अशा प्रकारचं त्यांना उद्देशून ही कवयित्री म्हणत आहेत। दुसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री काय सांगतात पाहूयात। No longer delay, let us hasten away in the track of the sea girl's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. सांगत आहे कवयित्री की आता आपल्याला उशीर करून चालणार नाही, बांधवांनो उठा, कारण की सीगल पक्षी पुकारा करीत आहेत, त्या दिशेने लवकर आपण गेलं पाहिजे। कारण समुद्रात मासे पकडण्यासाठी सीगल पक्षी सुद्धा तुम्हाला खुणावत आहे आणि उठण्यासाठी तुम्हाला बोलवत आहे, त्यामुळे चला उशीर करून चालणार नाही अशा प्रकारे कवयित्री म्हणत आहेत। कारण की द सी इज आवर मदर, सी म्हणजे समुद्र ही आपली आई आहे, क्लाउड इज आवर ब्रदर,
ढग आपले बंधू आहेत, भाऊ आहेत. वेव्ज आर आवर कॉम्रेड्स, म्हणजेच ह्या लाटा आपल्या मित्रासारख्या आहेत. त्यामुळं या समुद्राला आईची उपमा दिलेली आहे. आणि ही आई आपल्या जशा प्रकारे मुलांचं पालनपोषण करते, तशीच ही आई, ही समुद्ररूपी आई आपल्याला मदत करते, पालनपोषण करते. ढग जे आहेत, ढग हे आपल्याला भावाप्रमाणे आहेत आणि लाटा हे आपल्या मित्राप्रमाणे आहेत. त्यामुळे आता तुम्ही मासे पकडण्यासाठी चला, सोबतीला आपल्याला सर्वजण आहेत, असं कवयित्री म्हणत आहेत. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea God drives, he who holds the storm by here will hide in his breast our lives. कवयित्री सांगत आहेत, समजा जर सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरपर्यंत भरकटलो तरी काळजी करण्याचं कारण नाही. समुद्रामध्ये दूरपर्यंत, कितीही दूरपर्यंत आपण मासे पकडण्यासाठी भरकटलो आणि जरी समुद्रात मासे पकडत असताना आपल्यावर काही संकट आलं तरी काळजी करायचं कारण नाही. कारण आपली समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते. ती आपल्याला समुद्रामधून सुखरूपपणे बाहेर आणेल. त्यामुळं काळजी करण्याचं किंवा भिण्याचं अजिबात काही कारण नाही. जिथपर्यंत ही समुद्र देवता आपल्याला समुद्रामध्ये घेऊन जाईल तिथपर्यंत आपल्यासोबत समुद्र देवता असल्यामुळं आपल्याला भिण्याचं, घाबरण्याचं काहीही कारण नाही. तीच आपलं रक्षण करणार आहे, अशा प्रकारची खात्री ही कवयित्री या कोळी बांधवांना देत आहे आणि त्यांना सांगत आहे की चला बांधवांनो, उठा चला. याशिवाय समुद्रामध्ये असलेल्या ज्या समुद्र किनाऱ्यावर असलेले जे वर्णन आहे, सुंदर असं वर्णन या पुढच्या कडव्यातून कवयित्री सांगतायत. काय सांगतायत पहा. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove. Scent of the mango grove and sweet are the sand at the full o' the moon with the sound of the voice we love. कवयित्री सांगत आहेत शेवटच्या कडव्यामध्ये की या किनाऱ्यावर नारळाच्या झाडांची सुखद आणि थंडगार हवीशी वाटणारी सावली आहे. समुद्र किनारा, कोरोमंडल किनाऱ्यावर नारळाची उंच झाडं आहेत आणि त्यांच्या या थंडगार सावलीमध्ये सावली आहे असं सांगतायत. याशिवाय त्या ठिकाणी आंब्यांची राई आहे, आमरई आहेत आणि त्या आंब्यांचा हा सुगंध मनामध्ये दरवळतो असं सांगतायत. अँड स्वीट आर द सँड ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. सांगत आहेत की या ठिकाणी आमराईत सुगंध आहे. पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाज सुद्धा या ठिकाणी आहेत. कारण या ठिकाणी कोळी बांधव जे राहतात त्यांचे जे गीत आहेत, नृत्य आहेत, या कोळी बांधवांचे गाणे किंवा गीत, ह्या सर्वांना आनंद देणारे गाणे संध्याकाळच्या वेळेमध्ये हे कोळी बांधव गात असतात आणि हे गीतंसुद्धा किंवा हे नेहमी यांना ऐकावेसे वाटणारे गाणे सुद्धा ते गातात. त्यामुळे कवयित्री सांगतात की या ठिकाणी सुंदर असे प्रिय माणसांचे आवाज सुद्धा आपल्याला या ठिकाणी हवेसे ऐकू येतात. त्यापुढे सांगतायत बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. रो ब्रदर रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. त्यामुळे सांगत आहेत या सर्वांपेक्षा सुद्धा या आपल्या गालांचे चुंबन घेणारे पाण्याचे तुषार आणि हर्षाने, आनंदाने उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत, त्या लाटांचं नृत्य आपल्याला मनाला अधिक मोहिनी घालतात. तेव्हा माझ्या बंधूंनो, चला जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात, ज्या ठिकाणी आकाश आणि समुद्र एकमेकांना टेकतात, अशा ठिकाणाला क्षितिज म्हणतात. आणि त्या क्षितिजापर्यंत आपल्या ज्या न्हावा आहेत त्या वलवत जाऊयात. त्यामुळं अशा प्रकारे सरोजिनी नायडू या कवितेच्या कवयित्री आपल्याला या कोळी बांधवांना त्यांच्या जीवनाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांना प्रेरणादायक हे गीतसुद्धा त्यांनी गायलेलं आहे. तर अशा प्रकारे आय होप ही कविता तुम्हाला सर्वांना समजली असेल. त्यांनी जे कोरोमंडल किनाऱ्यावर राहणारे जे कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे गायलेलं गीत आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.